बातमी सोलापुरातून आहे। एका रात्रीतून मुख्यमंत्री फडणवीसांनी गेम फिरवल्याचं पाहायला मिळालं। 5 माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत। महायुतीतच फोडाफोडी झाली आणि यातील 3 माजी आमदार राष्ट्रवादीचे आहेत। त्यानंतर भाजपमध्ये सुद्धा उद्रेक पाहायला मिळाला। भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। सोलापूर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी फडणवीसांनी एका रात्रीत गेम फिरवला। फडणवीस बुधवारी सोलापुरात होते। सुधाकर परिचारक यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहिले। बुधवारी सोलापूरच्या राजकारणात मोठा गेम झाला। फडणवीसांचा सोलापूर दौरा सोलापूरच्या राजकारणाला वेगळं वळण देण्यासाठी निर्णायक ठरला। या कार्यक्रमाच्या स्टेजवरच फडणवीसांनी कसा गेम फिरवला ते बघा। कार्यक्रमाच्या स्टेजवर सर्वपक्षीय नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनीही फडणवीसांसोबत संवाद साधला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील फडणवीसांना भेटले। मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही फडणवीसांना भेटले। यावेळी फडणवीसांनी गोरेंकडे पाहत राजेंद्र राऊतांकडे बोट दाखवत इशारा केला। स्टेजवर सगळे आमदार फडणवीसांच्या कानात बोलले। यानंतर फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्यात चर्चा झाली। भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली। विजयसिंह मोहिते पाटलांसोबतही फडणवीसांनी संवाद साधला। फडणवीसांनी पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाच्या स्टेजवरच गेम फिरवला। बुधवारचा हा कार्यक्रमच सोलापूरच्या राजकारणात भूकंप आणणारा ठरला।